उन्हाळ्यातलं पारंपरिक पेय म्हणजे ज्वारी नाचणीची आंबील, कारण ही पारंपरिक पद्धतीने केली जाते आणि तेवढीच पौष्टिक सुद्धा असते। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, तसेच फायबरने परिपूर्ण असं आहे। साखर नियंत्रित करण्यासाठी नाचणी खूप उपयुक्त ठरते, तसेच गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी सुद्धा नाचणी उपयोगाची आहे। अशाच पद्धतीने आपण झटपट होणारी नाचणीची आंबील आज बघत आहोत। यावर थोडे तीळ, हे अगदी ऑप्शनल आहे पण गार्निशिंगसाठी मी वापरते आहे। तसंच थोडी कोथिंबीर। मस्त झटपट होणारी ही नाचणीची आंबील आपली रेडी आहे। व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नाचणीची आंबील बनवण्याकरता मी इथे 2 ते 2.5 कप ताक घेतलेला आहे। अगदी घरी बनवलेला आहे, फ्रेश आहे। त्यातच मी जिरे पावडर सुद्धा घालून घेतली होती। त्यानंतर अर्धी वाटी मी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। त्या आपण एकत्रित मिक्स करून घेऊया। गुठळी होऊ द्यायची नाही आहे, किंवा तुम्ही 2 चमचे दह्यामध्ये सुद्धा पाणी घालून रात्रभर फर्मेंट करू शकता। ती सुद्धा प्रोसेस आहे, त्यामुळे सुद्धा आंबटपणा येतो आणि नॅचरल फर्मेंटेशन होतं। तशी मी ज्वारीची आंबील कशी करायची फर्मेंट करून ती दाखवली होती, त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। आणि उन्हाळ्यात नाचणीची आंबील, ज्वारीची आंबील आवर्जून करतात, कारण थंडी असते। गुठळे असेल त्या मोडून काढायच्या आहे आपल्याला। बघू शकता अजिबात गुठळी नाही आहे। याला 5 ते 7 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूया। त्यानंतर नाचणीमध्ये घालण्यासाठी आपण मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची हाताने तोडून घालते आहे। त्यानंतर अर्धा ते 1 चमचा जिरे व्यवस्थित खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया। कुणी अख्खं सुद्धा घालतात, चिरून घालतात, पण मग ते दाताखाली येतं। मिरची सुद्धा तिखट वाटते। अशा प्रकारे ठेचून घातलं तर ते एकत्रित मिक्स होतं। व्यवस्थित ठेचून घेतलेलं आहे। आंबील तयार करून घेऊया। आंबील बनवण्याकरता मी ते कढई घेतलेली आहे। यात 2 कप पाणी घालून घेऊया। पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ देऊया। पाण्याला उकळी आलेली आहे, त्यात 1 चमचा मीठ घालून घेते आहे। त्यानंतर लसूण आणि मिरची ठेचून घेतली होती ती घालते आहे। त्यानंतर पाण्यामध्ये अशा प्रकारे थोडं थोडं घालून आपल्याला वरून घ्यायचं आहे, म्हणजेच गुठळी होणार नाही। टाकून घ्यायचं आहे। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि उन्हाळ्यात ही आंबील आवर्जून करतात। यातच थोडे तीळ घालून घेते आहे मी। 5 ते 7 मिनिटं, 10 मिनिटं आपण व्यवस्थित आंबीलला शिजू देऊयात आणि सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे, त्यानेच गुठळी होणार नाही। 10 ते 15 मिनिटांमध्येच आपलं नाचणीचं आंबील रेडी झालेलं आहे, बघू शकता, कारण बऱ्यापैकी टेक्स्चर बदललेलं आहे। प्लेटिंग करून घेऊया। तुमच्या भागात हीच नाचणीची आंबील कशा पद्धतीने बनवतात नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।